आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। शेतीसाठी लागणाऱ्या सौर ऊर्जाच्या साहित्याच्या गोदामात प्रभारीनेच डल्ला मारला। एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल मालकाच्या गोदामातून पळवला, परंतु मालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। जुना जालना भागातील जांगडे पेट्रोल पंपाच्या बाजूला स्पॅन पंप वेअर हाऊस नावाने दीपक रंगनाथ भोंबे राहणार छत्रपती संभाजीनगर यांचे सौर ऊर्जा साहित्याचे गोदाम आहे। या गोदामात प्रभारी म्हणून काम करत असणाऱ्या गौरव गणेश पाटेकर वय 26 वर्ष राहणार बठाण सध्या गोकुळधाम सोसायटी जालना याने दिनांक 2 ते 11 ऑगस्ट दरम्यान हे साहित्य लंपास केले। त्याला विकास राजाभाऊ पांडुळे वय 23 वर्ष राहणार उटवद याने मदत केली। हे दोन्ही आरोपी सध्या कदीम जालना पोलिसांच्या कोठडीत आहेत। या सर्व प्रकरणाविषयी अधिक माहिती देत आहेत अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, सोबत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि कदीम जालना पोलिसांची टीम। जे काल 13 म्हणजे आजच एक गुन्हा दाखल होता घरफोडीचा। त्यामध्ये फिर्यादी दीपक रंगनाथ भोंबे यांच्या फिर्यादीवरून कदीम पोलीस स्टेशनमध्ये 305, 331, 331(4) BNS नुसार जो ऑफेन्स रजिस्टर होता त्यामध्ये एकूण 8 लाखाचे सोलार प्लेटचं साहित्य गेलेलं होतं। पण कदीम पोलीस स्टेशनचे सर्व टीम यांनी गोपनीय माहिती आणि त्यांच्या इंटेलिजन्स वापरून 2 आरोपींना अटक केले। त्यामध्ये गौरव गणेश पाटेकर आणि विकास पांडुळे दोघं पण जालन्याचेच आहेत। त्यांच्याकडून टोटल 4,83,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये त्यांच्या तपास पथकामध्ये PI शेवाळे, PSI वाघ, हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी, सदा राठोड, मतीन शेख, इम्रान शेख, दिलीप गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल समाधान लंबे आणि सर्व कदीम पोलीस स्टेशनची टीम SDPO माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणला आहे। आता सध्या हे दोन्ही आरोपी अटकेमध्ये आहेत आणि पुढील तपास चालू आहे। अजून जो शिल्लक जो मुद्देमाल आहे 4,83,000चा जप्त आहे, बाकी तो सुद्धा रिकव्हरी करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि पुढील तपास चालू आहे। गुन्हेगारांच्या वरती इतर ऑफेन्स रजिस्टर नाहीत, आम्ही चेक केलं तरी आता PCR मध्ये अजून इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात येईल याच्या अगोदर त्यांनी काय केलेलं आहे। म्हणजे मुद्देमाल जो 8 लाखाचा गेलेला आहे त्याच्यात वाहन वगैरे सगळं आपण धरलेलं आहे का फक्त प्लेटा आणि साहित्यच धरलेलं आहे त्याच्यात? यामध्ये वेगवेगळं आहे, म्हणजे प्लेट आहेत, केबल आहे, परत तो अजून काय काय आर्थिंग रॉड आहे, सोलार पॅनल आहे, सबमर्सिबल पंप आहे, असं टोटल साहित्य मिळून ते 4,83,000। पण त्यांनी मुख्य आरोपीला अटक केलेली आहे, तो काय ना तुझा अन्सारी। बॅकग्राऊंड त्यांचा कसा आहे? आरोपी हे बॅकग्राऊंड त्यांचे नॉर्मलच घरचे आहेत, मजुरी टाईप काम करतात।